महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगडच्या महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा उघड झालेत। पाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। फसवणुकीची परंपरा राष्ट्रवादीने कायम ठेवली असं म्हणत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांचा रोख खासदार सुनील तटकरे यांच्याकडे होता। आमदार दळवी यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका करत सूचक इशारा दिला की विश्वासघात सहन केला जाणार नाही। महायुतीतील सहकार्य टिकून राहावं, पण राष्ट्रवादीच्या वर्तनामुळे त्याला धोका निर्माण होत आहे। पाली नगराध्यक्ष पदावर आमचा हक्क होता, पण राष्ट्रवादीनं आम्हाला फसवलं। आम्ही देखील आगामी निवडणुकीत यावर भूमिका घेऊ। त्यांचा हा इशारा राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा ठरला आहे। पाली नगरपालिकेतील निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर असंतोष वाढला असून महायुतीतील इतर घटक पक्षांमध्येही नाराजीचे सूर ऐकू येत आहेत। यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र दळवी यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगल्या असून महायुतीतील समन्वय आणि परस्पर विश्वासावर प्रश्न निर्माण झाले आहेत। च्या माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्याचा येईल त्याचा पालन निश्चित होईल आणि एकंदर रायगड पश्चिम जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे। आपण बघता गेले कित्येक वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय। आता सुधागड पालीमध्ये देखील दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नाही आहे। तर ह्या संदर्भात वरिष्ठ जेव्हा आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील, त्याच्यामध्ये कुठे दुमत असण्याचं कारण नाही आहे। पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं असं आमचं व्यक्तिमत आहे। ती निवडणूक खरं तर 9-11 महिन्यासाठी होती। नगराची निवडणूक नगराध्यक्षांनी राजीनामा दिला ती निवडणूक होती, त्यामुळे ती निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली नव्हती। पण कायद्याप्रमाणे ते आमचा अधिकार होता। पण शेवटी तीच खेळी आहे जी नेहमी रायगड जिल्ह्यामध्ये लोकांनी अनेक नेत्यांनी अनुभवली किंवा अनेक पक्षांनी अनुभवली आणि तिचा एकदा बिमोड करायला पाहिजे। त्या दृष्टीमध्ये येणाऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये आम्ही आमची भूमिका पक्ष वरिष्ठांकडे पोहोचून आम्ही घेणार आहोत। पक्षाची भूमिका आहे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि म्हणून महायुतीतल्या घटक पक्षांनी याचा नक्की विचार करावा की आपण वेगवेगळे प्रयोग करून खऱ्या अर्थाने दिलेला शब्द न पाळण्याचं हे करताय। तो पालकमंत्रीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे तो का महाराष्ट्राने बघितलेला आहे, तेच प्रयोग चालत नाही आहे। कधीतरी आमचा प्रयोग सक्सेस झाला त्याला घरकाना घाट काही परिस्थिती होईल, त्याचा आत्मविश्वास त्यांनी करावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.